इचलकरंजी महानगरपालिकेचा 858 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर, 32 लाखांची शिल्लक, कोणतीही करवाढ नाही. इचलकरंजी शहरातील मिळकतधारकांवर कोणतीही करवाढ न करता महापालिकेचे 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचे 858 कोटी 19 लाख रुपयांचे अंदाजपत्रक शुक्रवारी महासभेत मंजूर करण्यात आले. हे अंदाजपत्रक 32 लाखांच्या शिल्लकीसह सादर करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर उदय धातुंडे होते. स्थायी समितीचे सभापती सतीश मुळीक यांनी महापौरांकडे अंदाजपत्रक सादर केले. वित्त व लेखाधिकारी विकास खोळपे यांनी सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली. यावेळी महापौरांना 50 लाख आणि नगरसेवकांना 7.50 लाख रुपयांचा स्वेच्छानिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध विषय समित्यांच्या सभापतींनी आपल्या विभागासाठी अपुरी तरतूद असल्याची बाब मांडत निधीवाढीची मागणी केली. त्यानुसार काही समित्यांमध्ये निधीवाढ करून अंतिम प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदस्यांनी उत्पन्न वाढ आणि खर्च नियंत्रणावर भर देणाऱ्या विविध सूचना मांडल्या. सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांनी महसुली स्रोत वाढवण्यासोबतच अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांनी महापालिकेच्या मालमत्तांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्न वाढवण्यावर भर दिला. मदन करंडे यांनी भुयारी गटारीच्या कामाची केवळ 14% प्रगती झाल्याची खंत व्यक्त करत ते लवकर पूर्ण करण्यासाठी ठोस नियोजनाची गरज असल्याचे सांगितले. रवींद्र माने यांनी उत्पन्न मर्यादित असल्यास खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करत भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तांवर अधिक लक्ष देण्याची सूचना केली. सर्व सदस्यांच्या चर्चेनंतर सुधारित अंदाजपत्रकाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. आयुक्त पल्लवी पाटील यांनी नगरसेवकांच्या शंकांचे निरसन केले. तर उपमहापौर अनिल डाळ्या यांनी देखील अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त केले. महान कार्य न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी.